तुमची पण वृषभ रास आहे का? मग कान देऊन नीट ऐका. 28 जुलै 2026 संध्याकाळी ठीक 6:18 या एका मिनिटाला तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे याची तुम्हाला पुष्टीशी कल्पना तरी आहे का? ब्रह्मांड ते कसा भयंकर आणि तितकाच अद्भुत खेळ सुरू होतोय जो पुढच्या 48 तासात म्हणजे 29 जुलैच्या रात्री 8:04 तुमच्या संपूर्ण अस्तित्वाची उलथापालथ करून टाकणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, आजपर्यंत तुम्ही अनेक पौर्णिमा पाहिल्या असतील, पण अनेकदा गुरुपौर्णिमेला दर्शन घेतलं असेल, पण यावेळी जे घडणार आहे ना ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही विचार करत असाल की मी इतक्या खात्रीने कसं सांगते? कारण यावेळी गुरुदेव बृहस्पती, क्रूर ग्रह राहू, कर्मफळदाता केतू आणि तुमचा स्वतःचा राशी स्वामी शुक्र हे सगळे मिळून तुमच्या कुंडलीतील असा एक बंद दरवाजा उघडणार आहेत ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहतात. पण लक्षात ठेवा, हा बदल थेट सुखाचा मार्ग दाखवत नाही. निसर्ग आधी तुमच्यासोबत काहीतरी विचित्र घडून आणतो. आज मी तुम्हाला असे 12 धक्कादायक आणि जिवंत संकेत सांगणार आहे जे सध्या तुमच्यासोबत घडत आहे, पण तुम्ही वेड्यासारखं त्याकडे दुर्लक्ष करताय. जर यातला एकही सेकंद तुमच्यासोबत घडत असेल तर सावधान, हा व्हिडिओ एकही सेकंदासाठी स्किप करू नका, कारण आज तुमचे डोळे उघडणार आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो माझ्या घरी स्वामी येणार आहेत ही प्रत्येक वृषभ राशीच्या मंडळींनी कमेंट करा. ज्यांचा स्वामींवर गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट नक्की करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केले, कमेंट पण केली तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक जण संभ्रमात आहेत की पौर्णिमा 28 तारखेला संध्याकाळी सुरू होऊन 29 तारखेला रात्री का संपते. अनेक ज्योतिषशास्त्राच्या आणि अभ्यासकाच्या मते हा काळ अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ मानला जातो. जेव्हा पौर्णिमा 2 दिवसावर अशी पसरते तेव्हा नकर्मक ऊर्जा अचानक क्षीण होते आणि सात्विक शक्ती 10 पटीने वाढते. पण आता सर्वात महत्त्वाचा भाग, हे 12 संकेत जर तुमच्यासोबत घडत असतील तर गुरुपौर्णिमेचा हा महाबदल तुमच्या आयुष्यात निश्चित आहे. चला पाहूया ते 12 जिवंत संकेत. पहिला संकेत, रात्री 3 ते 5 दरम्यान अचानक डोळे उघडणे आणि आवश्यक गोष्टीचा भास होणे. गेले काही दिवसापासून दररोज किंवा काही दिवसाआड रात्री ठीक 3 ते 5 या वेळेत तुमची झोप अचानक उडते का? आणि जाग आल्यावर शरीराला हलका घाम येणे किंवा खोलीत कुणीतरी असल्यासारखा भास होणे असं होतंय का? याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्मांडात जेव्हा वृषभ राशीसाठी धनयोगाची निर्मिती होत असते तेव्हा तुमची आत्मिक ऊर्जा निसर्गाशी जोडली जाते. निसर्ग तुम्हाला झोपेतून उठवतो, कारण त्या काळात तुमच्या पूर्वपुण्याचे फळ तुम्हाला दिले जात असते. तुम्ही मात्र याकडे दुर्लक्ष करून पुन्हा चादरवरून झोपताय. संकेत क्रमांक 2, स्वप्नात वारंवार पूर्वज, जुने देवारे किंवा पांढऱ्या वस्त्रातील साधू दिसणे. तुम्हाला गेले काही दिवसात असं स्वप्न पडलंय का की जिथे तुमचं दिवंगत पूर्वज काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा एखादं जुनं मंदिर, जुना देवारा किंवा पांढरी दाढी असलेले साधू तुम्हाला आशीर्वाद देत आहेत? असं खरोखर घडतंय का तुमच्यासोबत? हा साधू स्वप्नांचा भाग नाही मंडळींनो. जेव्हा तुमच्या राशीवर गुरुग्रहाची कृपा होणार असते तेव्हा तुमच्या कुलदेवतेची आणि पितरांची ऊर्जा तुम्हाला जागृत करत असते. हे तुम्हाला सांगत आहेत की घाबरू नकोस, तुझा वाईट काळ संपलाय. मंडळींनो, संकेत क्रमांक 3, लक्षपूर्वक ऐका मंडळींनो, एकही भाग मिस करू नका. उजव्या कानात सतत एक रहस्यमय नाद किंवा घंटीचा आवाज ऐकू येणे. कधी कधी तुम्ही शांत बसलेले असतात आणि अचानक तुमच्या उजव्या कानात एक बारीक शिट्टीसारखा, पैंजणाचा किंवा देवाळातील घंटीसारखा आवाज ऐकू येतो का? तुम्ही आजूबाजूला पाहता पण तिथे काहीच नसतं. विचार करा, असं तुमच्यासोबत का होतंय? हा विज्ञानासाठी असेल, पण अध्यात्मकता याला नाद ब्रह्मा म्हणतात. केतू जेव्हा तुमच्या राशीतील नकर्मता खिसवून घेतो आणि गुरु स्वतःची ऊर्जा तुमच्यावर भरतो तेव्हा तुमच्या शरीरातील चक्रांचे किंपण बदलते आणि हा आवाज ऐकू येतो. संकेत क्रमांक 4,
मंडळींनो, हातातून अचानक वस्तू सुटणे किंवा पैसे चोरीला जाणे, नाहक खर्च होणे. तुम्ही स्वयंपाकघरात काम करत असाल किंवा ऑफिसमध्ये हातातून अचानक वस्तू खाली पडणे, काचेच्या वस्तू फुटणे किंवा खिशातून अचानक पैसे गायब होणे, हा अनुभव तुम्ही घेतला आहे का? तुम्हाला वाटलं हे माझं दुर्दैव आहे, पण नाही. राहू जेव्हा तुमच्या राशीतून काढता पाय घेतो, तेव्हा तो तुमच्यासोबत असलेली जुनी पीडा, जुनी नजर आणि नकारात्मक ऊर्जा अशा प्रकारे नष्ट करतो. पैशाचा नाहक खर्च हा खरं तर एका मोठ्या संकटाचे निवारण असतो. थांबा. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जर इथपर्यंतचे हे 4 संकेत तुमच्यासोबत थोडे जरी जुळले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये गुरुदेवताय नमः, श्री गुरुदेवताय नमः किंवा ओम नमः शिवाय लिहून तुमची उपस्थिती नोंदवा, कारण तुमची एक कमेंट तुमची श्रद्धा दर्शवते. संकेत क्रमांक 5. घरातील पाळीव प्राणी किंवा मुख्य दारापाशी कावळ्याची विचित्र हालचाल. जर तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर असेल आणि ते अचानक घराच्या एका कोपऱ्यात किंवा छताकडे बघून भुंकत असतील किंवा तुमच्या मुख्य दारावर येऊन कावळा सतत ओरडत असेल, असं घडताना तुम्ही पाहिले का? प्राण्यांना आणि पक्ष्यांना राहूकेतूची बदलती चाल माणसांच्या आधी समजते. हा संकेत आहे की तुमच्या घरात जी अलक्ष्मी किंवा गरिबी ठाण मांडून बसली होती ती आता घर सोडून चालली आहे आणि दारात लक्ष्मी उभा आहे. संकेत क्रमांक 6. अतिशय जवळच्या आणि विश्वासातील व्यक्तीने अचानक पाठ फिरवणे किंवा दागा देणे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःचे रक्त आटवले, पैशाची मदत केली, रात्रीचा दिवस केला, त्याच व्यक्तीने तुमच्या खोट्यावर खोटे आरोप लावले किंवा ऐन वेळा तुम्हाला धोका दिला. हा धक्का बसलाय ना तुम्हाला? ऐकताना वाईट वाटेल, पण हा बुधाचा आणि गुरुचा अत्यंत मोठा संकेत आहे. गुरु तुमच्या आयुष्यातून त्या कचरा झालेल्या माणसांना लाथ मारून बाहेर काढतोय, ज्या तुमच्या प्रगतीच्या आड येत होते. निसर्ग तुम्हाला सांगतोय की आता भावनिक होणं बंद कर. संकेत क्रमांक 7. डोकेदुखी किंवा दोन्ही भुवयांच्या मध्यभागी सतत जडपणा जाणवणे. गेले काही दिवसात तुम्हाला कपाळाच्या मध्यभागी जिथे आपण टिळा लावतो तिथे सतत जडपणा, मुंगे आल्यासारखं वाटणे किंवा अचानक डोके जड होणे, असा त्रास झालाय का? गोळ्या घेऊनही हा त्रास थांबत नाही. का होतंय असं? कारण तुमच्या कुंडलीत राहूचा भ्रम तुटतोय आणि तुमची बुद्धी तीक्ष्ण होत आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती जागृत होत आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील चांगल्या वाईट गोष्टी आधीच जाणू लागल्या आहेत. संकेत क्रमांक 8. पूजेच्या वेळी किंवा देवाचे गाणे ऐकताना डोळ्यात पाणी येणे आणि अंगावर काटा येणे. तुम्ही देवापुढे दिवा लावत असताना किंवा एखादं भजन ऐकता आणि अचानक तुमच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं, घळाघळा दाटून येतो आणि संपूर्ण अंगावर काटा उभा राहतो. असं का होतंय? याचा अर्थ असा की तुमच्या आत असलेल्या आत्म्याला समजले की आता तुमचे दुःख संपण्याची वेळ आली आहे. तुमची प्रार्थना थेट ब्रह्मांडात पोचली आहे आणि तुमच्या गुरुने तुमच्या हाकेला ओ दिले आहे. आता पुढचा संकेत अधिक धक्कादायक आहे, विशेषतः 11वा व 12वा. हा संकेत जो तुमच्या आयुष्यात थेट त्या एका चमत्काराची नांदी ठरणार आहे. नीट ऐका मंडळींनो. संकेत क्रमांक 9. घरात साफसफाई करताना जुनी नाणी किंवा धार्मिक वस्तू सापडणे. अचानक तुम्ही एखाद्या जुन्या कप्पा उघडता आणि तिथे वर्षानुवर्षे हरवलेली जुनी म्हणजेच की सोन्याची किंवा चांदीची वस्तू, जुने नाणे किंवा एखादी धार्मिक पोथी सापडते. विचार करा, ती आत्ताच का सापडली? हा थेट महालक्ष्मीचा संकेत आहे. जेव्हा गुरु बलवान होतो तेव्हा तो अशा गुप्त गोष्टी समोर आणतो ज्या भाग्योदयाच्या प्रतीक असतात. संकेत क्रमांक 10. जेवणाची चव बदलणे किंवा अचानक सात्विक अन्नाची इच्छा होणे. जर तुम्हाला अचानक मांसाहार, तिखट किंवा तेलकट खाण्याची इच्छा कमी झाली असेल आणि गोड दूध किंवा साधे सात्विक जेवण जसं की जवसे वाटत असेल, तर हा बदल जाणवला का तुमच्यात? जेव्हा शरीरात गुरुतत्व वाढते तेव्हा तुमची रचना सात्विक बनते. हा संकेत आहे की तुमच्या शरीरातून आजारपण आणि दारिद्र्य आता कायमचं नष्ट होणार आहे. लक्षात ठेवा, आता येणारे शेवटचे 2 संकेत तर स्वतः गुरुदेवाच्या कृपेचे थेट आणि जिवंत चिन्ह मानले जातात. हे संकेत तुमच्या आयुष्याला कलटाणी देणारे ठरणार आहेत. संकेत क्रमांक 11. घरात किंवा अंगणात अचानक तुळशीचे रोप आपोआप उगवणे किंवा सुकलेली तुळस हिरवी होणे. तुमच्या कुंडीत किंवा अंगणात तुम्ही न लावलेली तुळशीचे छोटेसे रोप उगवले आहे का? किंवा जी तुळस सुकायला लागली होती ती अचानक हिरवीगार झाली आहे का? बघा, नीट आठवून बघा. तुळस हा बुध आणि गुरुचा म्हणजेच की विष्णूचा गुरुचा कारक आहे. घरात तुळशीचे अचानक प्रसन्न होणे म्हणजे तुमच्या घरातील ग्रहकलेश संपणार आहे आणि पितृ प्रसन्न झाले आहेत. संकेत क्रमांक 12. अनोळखी व्यक्तीकडून ऐनवेळी मोठी मदत मिळणे किंवा तो एक कॉल, एक निरोप. मंडळींनो, तेव्हा एखाद्या मोठ्या संकटात अडकलेला आहात, तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकला आहात,
पैशाची नड आहे आणि अचानक एखादी अशी व्यक्ती मदतीला धावून येते जिच्याकडून तुम्हाला अजिबातच अपेक्षा नव्हती. आणि विशेष म्हणजे पुढील काही दिवसात तुम्हाला एका अशा व्यक्तीची भेट होऊ शकते किंवा असा एक फोन कॉल किंवा एक मेसेज येऊ शकतो जो तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. हा एखादा नवीन बिझनेस पार्टनर असू शकतो किंवा नोकरीची संधी देणारा मोठा माणूस. हे दुसरे तिसरे कोणी नसून गुरु स्वतः मानवी रूपात येऊन तुमची परीक्षा घेत आहेत आणि तुम्हाला संकटातून काढत आहेत. मंडळींनो, वृषभ राशीच्या मंडळींनो, सामान्य माणसाच्या आयुष्यात सध्या काय नरक यातना सुरू आहेत हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करता पण ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच लाटून नेतात. तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्यापेक्षा कमी मेहनत करणारे, कमी हुशार असणारे माणसं पुढे कशी गेली आणि तुम्ही इतकी बुद्धी असूनही इथेच का अडकलात? कारण तुमच्या कर्माच्या स्थानावर ग्रहांची वक्रदृष्टी होती. पैशाच्या बाबत सांगायचं तर पैसा येतो पण तो कोर्ट कचेरी, आजारपण किंवा घरातल्या घरात अशा ठिकाणी खर्च होतो की महिन्याच्या शेवटी हात रिकामीच राहतात. लग्नाचं म्हणलं तर वय वाढत चालले. मागून येणाऱ्याची लग्न झाली पण तुमची बोलणी ऐनवेळी हुकते. पण थांबा, आता 28 जुलैच्या संध्याकाळी 6:18 ग्रहाची पट बदलणार आहे. बृहस्पती देवगुरु गुरु आता तुमच्या राशीवर, राशीच्या धन आणि लाभ स्थानावर सरळ दृष्टी टाकत आहे. जे पैसे बुडाले होते ते मार्ग मोकळे होतील. नोकरीत अडकलेले प्रमोशन आता मार्गी लागेल. राहूने जो तुमच्या बुद्धीवर भ्रम टाकला होता, ज्यामुळे तुम्ही चुकीच्या व्यवसायात पैसे अडकले होते, तो भ्रम आता नष्ट होईल. शत्रू बाजूला होतील. अविवाहिताचे संबंध 28 जुलै ते ऑक्टोबर या काळात निश्चित होतील. आणि हो, अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या घरी पुढील काही दिवसात नातेवाईक, पाहुणे किंवा एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी लोकांची अनपेक्षित वर्दळ किंवा गर्दी वाढू शकते. ही गर्दी तुमच्या घरात काहीतरी मोठा आनंद नक्कीच घेऊन येणार आहे. तर पहा मंडळींनो, 28 जुलैच्या रात्री 6:18 ते 29 जुलैच्या रात्री 8:04 या काळात तुमच्या घरातील सर्वात वातावरण अचानक बदलणार आहे. घरातील भांडणे शांत होतील. तुमच्या डोक्यावरील जे मानसिक ओझे आहे तर ते हलके होईल. या 2 दिवसात तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे असा एक उपाय जो वृषभ राशीच्या लोकांना कदाचित माहिती असेल, पण तो कधी, कसा आणि कोणत्या अचूक वेळी करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, हा उपाय तुम्ही आवर्जून करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः मात्र लिहायला विसरू नका. तर मंडळींनो, हा उपाय तुम्हाला 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर सकाळी 5:45 ते 7:30 दरम्यान याचा काळात आहे. म्हणजे याच काळामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सकाळी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद टाकून अंघोळ करा. पिवळे वस्त्र परिधान करा. एक तांब्याचं पात्र घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात 1 चमचा गाईचं शुद्ध दूध टाका. 1 रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान टाका. तुमच्या घराजवळ जे केळाचं किंवा पिंपळाचं झाड असेल तिथे जा. झाडाच्या मुळाशी हे जल हळूहळू अर्पण करताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः आणि ओम बृहस्पतीय नमः, ओम बृहस्पतीय नमः या दोन्ही मंत्राचा एकत्र मनात जप करा. जल अर्पण केल्यावर या ओल्या मातीचा टिळा स्वतःच्या कपाळावर आणि कंठावर, गळ्यावर लावा आणि ते 1 रुपयाचं नाणं तिथून उचलून आपल्या खिशात ठेवा. हे नाणं तुमच्यासाठी चुंबकीय ऊर्जेचं काम करेल, जे पैशाला आकर्षित करेल. मंडळींनो, संध्याकाळचा एक उपाय देखील सांगते. 29 जुलैला संध्याकाळी 6:45 ते रात्री 8 दरम्यान पौर्णिमा संपण्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घराच्या गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवा. त्यात मीठ घालू नका. त्या दिव्यात गाईचं शुद्ध तूप भरा. आता महत्त्वाची गोष्ट, 2 लांब वाती घ्या आणि त्यात एकत्र पीळ देऊन एकच जाड वात तयार करा. त्याला सहमुख वात म्हणतात. या दिव्यात 2 अख्ख्या लवंगा, ज्याची फूल तुटलेली नसावी, आणि 1 चिमूटभर काळे तीळ टाका. हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पडून उजव्या हाताला जमिनीवर ठेवा. दिव्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे, दक्षिणेकडे असावे. दिवा प्रज्वलित करताना तुमच्या गुरुचे नाव घ्या आणि म्हणा, माझ्या आयुष्यातील दारिद्र्य, माझ्यावर केलेली नजर आणि राहू केतूचे अडथळे या क्षणी भस्म होऊ दे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पिठाचा दिवा कोणत्याही झाडाच्या मुळाशी मातीत दाबून टाका. तुमच्या आयुष्यातील अडथळे कसे दूर होतात हे तुम्ही स्वतः पाहाल. आता लक्षात ठेवा, या 12 संकेतापैकी 3 किंवा त्यापेक्षा जास्त संकेत जर तुमच्यासोबत जुळत असतील तर गुरुपौर्णिमेनंतरचा काळ
तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो. त्यामुळे तुमच्यासोबत नेमकं किती संख्या जुळलेत हे खाली कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. वृषभ राशीच्या मंडळीनं काळ बदलत आहे. ब्रह्मांड तुम्हाला संधी देत आहे. आता दुर्लक्षित करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अत्यंत अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, तुमची वेळ आता बदलत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलवर कमेंट केली नसेल तर लगेच कमेंट करा. तर भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व वृश्चिक राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला एक मंत्र सांगितला आहे, तो मंत्र तुम्ही दररोज घरामध्ये नक्की पठण करा किंवा देवपूजा झाल्याच्या नंतर तो मंत्र तुम्ही नक्की बोला. ओम वासुदेवाय नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम महालक्ष्मी देवाय नमः. ओम महालक्ष्मी देवाय नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे जे काही मंत्र मी तुम्हाला सांगितले याच्यातला कुठलाही मंत्र तुम्ही तुमच्या देवपूजेमध्ये नक्की पठण करा. तर मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.